नमस्कार. आज कोजागिरी पौर्णिमा. ही रात्र फक्त चांदण्यांची नाही, ही रात्र आहे मनःशांतीची, प्रेमाची आणि भावनिक संतुलनाची. हलकेच डोळे मिटा, एक खोल श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. कल्पना करा, तुम्ही उघड्या आकाशाखाली उभे आहात. चंद्राच्या प्रकाशात, चांदण्यात तुम्ही न्हात आहात आणि चंद्रप्रकाश तुमच्या चेहऱ्यावर थंड मऊ किरणांनी पसरत आहे. चांदणं, चंद्राचं चांदणं शीतल तुमच्या शरीरभर पसरत आहे. चंद्र जो आपल्या मनाचा कारक आहे, त्याच्या प्रकाशाने मनातील प्रत्येक लाट, प्रत्येक विचार स्थिर होत चालला आहे. चंद्राच्या आकर्षणाने समुद्रात भरती ओहोटी येते आणि आपल्या शरीरातही, कारण आपलं मन 70% जास्त पाण्याने बनलेलं आहे. म्हणूनच आज या क्षणी त्या ऊर्जेचा परिणाम तुमच्या प्रत्येक पेशीत जाणवतो आहे. आता खोल श्वास घ्या आणि अनुभव घ्या त्या चांदण्याचा प्रकाश, त्या चंद्राचं चांदणं कोजागिरीचं, ते तुमच्या माथ्यावर, हृदयावर आणि मनावर पडत आहे. प्रत्येक श्वासासोबत तुमचं मन अधिक शांत, अधिक संतुलित होत आहे. मनात म्हणा, माझं मन चंद्रासारखं शीतल आहे. मी भावनिकदृष्ट्या स्थिर आहे. मी शांतता, प्रेम आणि समृद्धीचा प्रकाश अंगीकारतो आहे. आता या शांततेत लक्ष द्या. तुमचं मन समुद्रासारखं आहे, कधी लाटांमध्ये हलकं, तर आता चंद्राच्या प्रकाशात पूर्णपणे शांत, शीतल. या दिवशी चंद्रप्रकाशात दूध घेणं ही एक सुंदर प्रथा आहे. ते शरीराला थंडावा आणि मनाला स्थैर्य देतं. आता स्वतःला एक संकल्प द्या, आजपासून माझं मन चंद्रासारखं तेजस्वी आणि शांत राहील. मी माझ्या भावनांशी मैत्री करत आहे. मी या विश्वाशी एकरूप होत आहे. आता ह्या 2 ओळी ऐका. नमस्ते तू महामाये, श्रीपीठे सुरपूजिते, शंखचक्र गदा हस्ते, महालक्ष्मी नमोस्तुते. आता तुमच्या मनात कृतज्ञता उमलू द्या. आजच्या चंद्रप्रकाशात तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद द्या. मनापासून आभारी राहा. तुम्ही शांत आहात, संतुलित आहात आणि तुमचं मन कोजागिरीच्या पूर्ण चंद्रासारखं उजळलेलं आहे. आजची पौर्णिमा फक्त आकाशात नाही, तर ती तुमच्या अंतर्मनातही झळकत आहे. चांदण्यासारखं तुमचं मन नेहमीच उजळत राहो. शांतता, समृद्धी आणि प्रेम नेहमी तुमच्याबरोबर असो. कोजागिरी पौर्णिमेच्या तेजस्वी शुभेच्छा. धन्यवाद.